नमस्कार नमस्कार. काही सभासद आपले अजून झाले नाही, त्यामुळे आपण मी तुमच्या सगळ्यांचं आजच्या या ज्येष्ठ नागरिक संघ RTO त्यात मी शुभदा कायशेटे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. हळूहळू सगळे सभासद यायला लागतील, त्यानंतर आपण वार्षिक सभेचं आयोजन करणार आहोत. आत्ता ॲट प्रेझेंट जे नवीन सभासद आपल्याकडे आले आहेत त्यांचं आपल्या कुटुंबात स्वागत. आपण दर महिन्याला त्या महिन्यात येणाऱ्या सभासदांचे वाढदिवस साजरे करतो आणि त्याचबरोबर आपण नृत्य नाट्य हे आपल्या सभासदांतर्फे सादर केलं जातं. आपण गणेश वंदनेने सुरू करूया नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला. तोपर्यंत बाकीचे सभासद येतील, थोडी मुलगी काढून चहा पिऊन येणाऱ्या त्यांना वेळ लागतो, तेवढा वेळ आपण त्यांना नक्की देऊ. ओके. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निलोफर आपल्यासमोर जयस्तुती सादर करते. वेगवेगळे सण आले, त्यातला मुख्य म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन, राष्ट्रीय दिन. श्रावण आहेच आणि रक्षाबंधनही आहे. राखीच्या छोट्याशा धाग्याने म्हणजे बहीण भावांचं नातं वृद्धिंगत केलं जातं. मला वाटतं या आजच्या आपल्या वयात आपणही ते नातं वृद्धिंगत करूया, एकमेकांना मदत करूया, एकमेकांना बहीण भावांच्या नात्याने का होईना कधी एकटं कोणतरी आहे. मला वाटतं रक्षाबंधनाचा हाच आपल्यासाठी एक मोठा उपयोग आहे. येस, आर यू रेडी ना? या.
थँक्यू. इवन क्लास अविनाश पाटील आता येते. दुल्हन चली हे गाणं ते सादर करतील. दुल्हन चली हाँ पहन चली हो रे दुल्हन चली हो पहन चली तीन रंग की चोली बाहों में लहराए गंगा जमुना देख के दुनिया डोली दुल्हन चांदी रंग को रानी रंग रहेगा सोने रंग सुंदर मोल बड़ा महंगा मनसी का जैसा वचंगी का जैसे बोले प्रीत की बोली दुल्हन चली चमके जुमाल की चोटी कोना पड़ोसों की नियत खोटी ओ घर वालों जरा इसको संभालो ये तो है बड़ी भोली दुल्हन चल ताजमहल जैसे ताजा है सूरत चलती फिरती अजंता की मूरत बेमिलाओं की मेहंदी रचाए बलिदानों की रंगोली दुल्हन चली थैंक यू. यानंतर भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं नातं रक्षाबंधनाने आपण साजरं करतो. त्या संदर्भात किशोर कुमार यांची आठवण म्हणून प्रफुल्ल साठर सादर करतायत. छानसं फुलों का तारों का सबका ये कहना है लाखों की बिजली एक कहना है. फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का तारों का सबका कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है. फूलों का
जैसे मेरी आँखों से हो गई तू दूर, तब से सारे जीवन के सपने में चूर। आँखों में नींद ना, मन में चैना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें समझना है, फूलों का तारों का सबका कहना है। देखो हम तुम दोनों में तेरा है फूल, मैं ना भूला तू कैसे मुझको नहीं भूल। देखो हम तुम दोनों में तेरा है फूल, मैं ना भूला तू कैसे मुझको नहीं भूल। मेरे पास जो कहना है, 1000 में मेरी बहना है। सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है। Thank you. खूप छान असं झालं हे गाणं. थँक्यू व्हेरी मच प्रभू, मला वैन केलं त्याबद्दल. याच्यानंतर दोस्तीवर आधारित एक गाणं सादर करतात रवींद्र ब्रह्मानी. दोस्त ही एक अशी गोष्ट असते की जिथे आपण मनमोकळेपणाने बोलू शकतो, नाही का? म्हणजे सुख दुःख कदाचित घरातल्या लोकांशी बोलू शकत नाही, ते आपण आपल्या दोस्तांबरोबर बोलू शकतो. म्हणून दोस्त हा प्रत्येकाच्या आयुष्यात असायलाच हवा. त्याच दोस्तीवर आधारित एक छान असं गाणं रवींद्र सादर करतात. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना।
देवेन आज पत्नी नाही तरी चांगलं गाणं म्हटलं क्या बात आहे. राजेंद्र लोहार सादर करतायत. राजेंद्र लोहार पुन्हा चांगलं एकदा आपण गाणं गाण्यासाठी देशभक्ती गाण्याकडे वळूया. चांगलं गाणं गाण्यासाठी पाणी प्यायचं. पाणी जरा होईल. कर चले हम फिदा जानो तन साथियो. हे गाणं गाणार आहे राजेंद्र लोहार. हॅलो हॅलो. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांस थमती गई, नब्ज़ जमती गई, फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया. कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया. मरते मरते रहा बापपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. घर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. राह कुर्बानियों की नवीरानो, तुम सजाते ही रहना नए काफिले. बनेगा जश्न इस जश्न के बाद है, जिंदगी मौत से मिल रही है गले. बांध लो अपने सर से कफन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. घर चले हम फिदा जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. वा खूप छान. राजेंद्रजी खूप छान लागलं तुमचं गाणं. पाण्यामध्ये नक्की काय होतं मला सगळ्यांना सांगायला. ओठोपी सजानी गर्दी आहे. खरं भटसाहेब ते म्हणणार होते पण माहिती नाही काय कारण ठेवू शकले. मला वाटतं श्याम साठव ते गाणं सादर करते. ओठोपी सजानी गर्दी. गंगा बहती है, होठों पे सच्चाई रहती है, जहाँ दिल में सफाई रहती
सदियों से सभी कुछ सदी है, हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है। कुछ लोग जो ज्यादा जानते हैं इंसान को कम पहचानते हैं, कुछ लोग जो ज्यादा जानते हैं इंसान को कम पहचानते हैं। ये पूरब है, पूरब वाले हर जान की कीमत जानते हैं, हर जान की कीमत जानते हैं। मिलजुल के रहो और प्यार करो, एक चीज यही जो रहती है, हम उस देश के वासी है, हम उस देश के वासी है इस देश में गंगा बहती है। थैंक यू। थँक्यू स्वामीजी, नेहमीप्रमाणे छान म्हटलं तुम्ही. यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेशन करतो. ज्या सभासदांचे वाढदिवस आहे या महिन्यात, त्या सभासदांना आम्ही बोलवतो. आपण नेहमीप्रमाणे सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना एक भेटवस्तू देत असतो. तर मी विनंती करतो राऊत पहिलं उमेदवार आहेत आपले वैजयंती नाईक. वैजयंती नाईकांचं आज आपण महिन्याभरातली ऑगस्ट महिन्याभरातली जी सभासदांचे वाढदिवस आहे ते साजरा करीत आहोत. परंतु असा योगायोग फार कमी होतो. आज 22 तारीख आहे. ऑगस्ट महिन्यातील 22 तारखेलाच आपल्या सभासद वैजयंती यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी आज तोंडात टाळा. आणि बागे मॅडमला विनंती करतो की त्यांनी नाही छाया आहे ते छायाने शैलजा पाटील यांचा सत्कार करावा वाढदिवसानिमित्त. तसेच भारती पागे यांना विनंती की त्यांनी उर्मिला राणे यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. तसेच रीटा तलवार यांना विनंती की त्यांनी प्रफुल्ल गुप्ते यांचा सत्कार करावा. निलूफर यांच्याकडून नंदा चिपळूणकरांनी विनंती की त्यांनी प्रिया बोलके यांचा सन्मान करावा, सत्कार करावा. तसंच छायांना विनंती की त्यांनी सुद्धा चायशेट्टी यांचा सत्कार सन्मान करावा. आणि एक संधी मिळते व्यासपीठावर येण्याची आणि व्यासपीठावर आल्यानंतर काहीतरी बोलण्याची संधी मिळावी असं प्रत्येकाची इच्छा असते. तर मी आधी पहिला माईक देतोय. आधी काहीतरी शिवायच्या मध्ये
धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू. माझा बर्थडे एवढ्या मोठ्या लोकांमध्ये केल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. आताच इथे विलीनीकरणाबद्दल चर्चा झाली, पण मी असं समजते की समन्वय जर माझं माहेर आहे तर RTO माझं सासर आहे, आणि या सासरमधली सगळी माणसं मला खूप प्रेमळ आणि छान मिळाली. धन्यवाद. हॅलो. ज्येष्ठ नागरिकांच्या RTOचे मी आभार मानतो, कारण त्यांनी आमच्या ज्येष्ठ नागरिकांचे जे वाढदिवस साजरे करतात ते फारच सुंदर आहे. कारण आम्हाला आमची लहानपणाची आठवण जागृत होते, आणि हीच परंपरा पुढे पण चालू राहावी अशी मी विनंती करतो. आज असा योग आला की 6 बहिणींबरोबर माझा वाढदिवस साजरा केला. थँक्यू व्हेरी मच. आजच्या वाढदिवसाचं विशेष तुम्हाला मागे हॅपी बर्थडे दिसते ते गुप्ते यांनी आपल्याला 2 वर्षापूर्वी गुप्ते यांनी दिले. 2 वर्षापूर्वी हॅपी बर्थडेचं ते लोगो आहे ते प्रफुल्ल गुप्ते यांनी दिलेलं होतं. परंतु त्यांनी बघा त्यांचं कसं एकेकाचं प्रत्येकाचं बारीक निरीक्षण असतं, ते गेल्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं, आणि आम्हालाही ठाऊक आहे ते थोडंसं कल्लं होतं, तुटलेलं होतं म्हणताय, आणि त्याने बरोबर ऑब्झर्व केलं आणि नेमका संधी साधली, आणि आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ती आपल्याला ही देणगी दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. मी प्रिया बोलते. खूप दुःख होत आहे की मी लेट मेंबर झाले 2 वर्षापूर्वीच. खूप आनंद होत आहे, एकदम सॅटिस्फाईड. नमस्कार, मी शुभदा कायशेट्टी. माझी बडबड तुम्ही नेहमी ऐकतच असता, त्यामुळे विशेष काही सांगायसारखं नाही. पण तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपलं हे असोसिएशन अनेक जणांच्या स्वार्थ त्यागावरती अवलंबून असतं. कधी कधी आपल्याला ते कळतच नाही. काही जण इतकी छोटी छोटी कामं करतात. उदाहरणार्थ इथे बसून एंट्री घेणं, ज्याला काही नाही, कॉम्पेरिंग करणं खूप छान, नाचणं खूप छान, गाणं खूप छान, पण बाकीच्या ज्या गोष्टी असतात, पाटल्या गोळा करणं, कचरा आपल्या इकडचा गोळा करणं, किंवा हे हॅपी बर्थडे तुटलं आहे ते लक्षात ठेवून दुरुस्त करणं, अशा लोकांमुळेच तर खरं मी इथे काम करते. मला जे काही जमतं ते करते. आता फॉर एक्झाम्पल, वारीच्या दिवशी मेजर साहेबांच्या घरी एवढे प्रॉब्लेम होते. त्यांच्या बायकोला बोलवलं होतं, त्यांची मुलगी आली होती आउट ऑफ इंडियावरून, ती नातवंड होती, त्यांना स्वतःला काही प्रॉब्लेम होते, त्यांच्या मला वाटतं मुलीची सासू पण गेली त्या सगळ्या ह्याच्यात. तर तरीही त्यांनी कुठलाही गाजावाजा न करता इथे अटेंडन्स दिला, इथे काम केलं. मला वाटतं आपल्याला खूप जणांना हे माहिती नसेल एक्झॅक्टली काय झालं. अशी इथे कितीतरी जणं आहेत की जी नुसती आपल्या या असोसिएशनसाठी येतात. फॉर एक्झाम्पल मनोज नेहमीच्या कार्यक्रमाला 3-4 वाजता येऊन इथे हजर राहतो. काय गरज आहे? आम्ही मला जेवढे माहिती आहे तेवढे सांगते. श्याम साटम हे खूप आधीपासून इथे येतात आणि हे सगळं जे आपण बघतो ते लीड करतात. आपण गेल्यानंतरही ते लीड करतात. मला वाटतं या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. वारीच्या दिवशी मला इथे 100 डिग्री ताप भरलेला आदल्या दिवशी, आणि त्या दिवशी गोळ्या खाऊन आलेलो. इथे सांगितलं नाही, पण डॉक्टर असून कायशेट्ट्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले की तुझा फोन का उतरलेला आहे. म्हटलं ताप भरलेला आहे, पण शो मस्ट गो शकतो. ताप असल्यामुळे तो काम करत होता, आणि दुसऱ्या दिवशी त्याला खूप ताप आला होता. दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला, तेव्हा खूप ताप होता त्यांचा, आणि त्यांना अशक्तपणा आला होता. हार्ट रेट त्यांचा वाढला होता. मी सांगितलं गो टू डॉक्टर फर्स्ट अँड देन ओनली यू प्रिन्सिपल ड्युटी. अशी माणसं जेव्हा काम करताना आपण बघतो ना, तेव्हा आपलं काम आपल्याला खूप शिल्लक वाटतं. इथे येणं आणि मिळवणं हे काही फार मोठं नाही. जेव्हा गाणाऱ्यांनी, नाचणाऱ्यांनी, सूत्रसंचालन करणाऱ्यांनी हे सगळं लक्षात ठेवायला पाहिजे की या सगळ्यांमुळे आम्ही इथे उभे आहोत.
थँक्यू व्हेरी मच. मागच्या प्रोग्राम तुमच्यासाठी गाणं बोलूया. हा छोटा स्पीकर पण मागच्या प्रोग्रामला जळाला होता. सदा चिपळूणकरच्या गाण्याच्याच वेळेला हा स्पीकर जळाला. मी तो 1,500 रुपये खर्च करून रिपेअर करून आणला. नवीन पॉवर सप्लाय टाकला त्याच्यात. सर्वांसाठी गाणं परत आपल्या नेहमीच. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू ऑल, हैप्पी बर्थडे टू यू. आपण नेहमी म्हणतो की वाढदिवसाची मॅडम पण म्हणाल्या होत्या की वाढदिवसाची देणगी मिळते त्याने आपलं खूपसा खर्च जो आहे तो भागतो. आज वाढदिवसानिमित्त ज्यांनी देणगी दिली आहे त्यांची मी नावं असते. ज्यांना अजून द्यायची असेल त्यांनी मला नावं द्यावी. शैलजा पाटील 1,000, मिसेस समजगिरी 2,000, शुभदा ताईशेटे 1,000. अजून कोणाला द्यायची असेल देणगी तर माझ्यापर्यंत या. प्रिया बोलके, कुठे आहे प्रिया बोलके? हां, त्यांनी 1,000 रुपये दिले. जरा टाळ्या वाजू दे, आवाज येऊ दे. हां, या महिन्यात हा श्रावण आहे. श्रावण म्हणजे अगदी दिलखुलास, अगदी मस्त पैसे आधी देते. पैसे आधी देते श्रावणाला थांबवलं. उर्मिला राणे 1,000. हॅलो, त्या श्रावणावर आधारितच एक गाणं सादर केलं जात आहे. कुठे संजगिरी, उर्मिला संजगिरी. हा तू ये ना. उज्ज्वला संजगिरी, आम्ही तुझ्याबरोबर. हा, उज्ज्वला संजगिरी श्रावणात धननिळा हे गाणं सादर करतायत. Yeah.
चं गाणं सादर करण्यासाठी सदा आणि श्याम डान्स गुरु तुमची दीपिका नाही आहे, पण आम्ही आहोत तुम्हाला साथ द्यायला. शैलजा पाटील, दक्षा कलमिया आणि भारती पटेल. ऑल द बेस्ट अँड यू डेफिनेटली डू द देशभक्तीपर. हमारी ये तैयारी सिर्फ 2 दिन में हुई है, तो बहुत सारी मिस्टेक्स भी होगी. बेयर विथ अस. और ये देशभक्ति का है, तो जस्ट एंजॉय और आप भी उसमें शामिल होइए तो बहुत अच्छा लगेगा. थैंक यू. हमें पता है कि आप लोगों को प्रैक्टिस नहीं हुई है, लेकिन अपने खुद के लोग हैं, बहुत अच्छे से कर रहे हो. ऑल द बेस्ट एंड वी ऑल विल आल्सो टेक पार्ट. ओके ओके 1 2 3 स्टार्ट. चंदन देखा
पेरिस देखा, लंदन देखा, पेरिस देखा, देखा जापान, नेपल देखा, पेरिस देखा, सब देखा अमेरिका। सारे दिन में कहीं नहीं है दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान, दूसरा हिंदुस्तान। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, ये मेरा इंडिया। I love my India, I love my India। ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन, दुल्हन के माथे की बिंदिया। ये मेरा इंडिया, I love my India। ये मेरा इंडिया, I love my India। दुल्हन चली, हाँ बहने चली, मोरे दुल्हन चली, हो बहने चली, तीन रंग की डोली। बाहों में लहराए गंगा जमुना, देखे दुनिया डोली। दुल्हन चली, हो बहने चली, तीन रंग की डोली। आजा आजा इधर शामी आने के आगरी वाली नीले आसमाने के जय हो, जय हो। आजा आजा इधर शामी आने के आगरी वाली नीले आसमाने के जय हो, जय हो। भारत माता की वंदे वंदे। खूप छान परफॉर्मन्स केला। खूप छान झालं आणि सगळ्यांनी त्यात ऍक्टिव्ह पार्ट घेतला. मला वाटतं मनाने खूप जण नाचत होते त्याच्यात. सगळ्यांनी मजा आली, मजा आली. या महिन्यात दोस्ती दिन होता, त्यामुळे हे गाणं होत आहे. दोन दोस्त आपल्याबरोबर गाणं आहे. ये दोस्ती हम नहीं. चला याच्यात जाऊ. मस्त होणार आहे. सगळ्यांनी त्यांना साथ द्या. दोस्तीचं गाणं आहे. हे गाणं सगळ्यांना परिचयाचं आहे. शोले पिक्चरचं आहे.
दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे अरे तेरी जीत मेरी तेरी हार मेरी और तू है मेरे यार तेरा गम मेरी जान ऐसा अपना जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए लेंगे सबसे दुश्मनी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे लोगों को आते हैं दो नजर हम मगर देखो तो नहीं अरे वो खुदा हुआ ऐसा हो नहीं खाना पीना साथ है मरना जीना साथ है खाना पीना साथ है मरना जीना साथ है सारी जिंदगी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे हम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे थैंक यू अभी दोस्ती हम सबकी हम नहीं तोड़ेंगे जब तक ऊपर जाएंगे नहीं खाना पीना साथ है खाना पीना साथ पीना बनाना तू पीना बोलण्यासारखं हा वया ऐकू जरा कमी येतं ना तुला पिण्यासारखं वाटतं यानंतरच देश मेरा रंगीला मॅडम कुठे ही एक छान अशी मुलगी म्हणून का ही छान अशी गाणी मस्त तिचं गाणं ऐकलं मी काढलेलं आणि आपण तिला छान साथ द्यायची आहे आणि तिने असंच गाण्यात हो तिचा त्यांचा मनोज जरा पिनाला घेणं बसला तू अरे मिस्टर मित्तलचा होता हा तर एक छान गाणं
आपल्यासमोर सादर करते आणि तिला गाण्यातच अजूनही पुढे करिअर करायचे तर आपण तिला तसं बोलू. हो हां तर तिला ऑल द बेस्ट आपल्या सर्वांतर्फे. सगळ्यांतर्फे ऑल द बेस्ट.
त्यानंतर अनिल एक गाणं सादर करतात. अनिल गाणं म्हणजे छानच कुठलं तरी गाणं असतं. कोणीच आपण राहून जब ना पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार कोई जब राह ना पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार जीवन का यही है दस्तूर प्यार बिना अकेला मजबूर दोस्ती को माने तो सब दुख दूर दोस्ती को माने तो सब दुख दूर कोई कहीं ठोकर खाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार प्यार का है प्यार ही नाम कहीं मीरा कहीं घनश्याम दोस्ती का यारो नहीं कोई धाम दोस्ती का यारो नहीं कोई धाम कोई कहीं झूठ न जाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार कोई जब राह ना पाए मेरे संग आए के पग पग दीप जलाए मेरी दोस्ती मेरा प्यार मेरी दोस्ती मेरा प्यार थैंक यू नमस्कार, मी विजय पंडित. श्रावण हा विषय असलेली आज गाणी सादर होणार आहे हे मला माहिती नव्हतं, कारण मी इथे नव्हतो. बोलसमोर आलो बाहेर येऊन, पण मला राहवलं नाही म्हणून फक्त एका सुंदर गाण्याचा फक्त मोकळा गाणार आहे. त्याचे शब्द फार छान आहेत. तर हे गाणं 1966 या सालच्या फिल्म दिल दिया घर दिया, गीत शकील बदायुनी, संगीतकार नौशाद. आज आपल्याला ती कोणी हयात नाही आहे, पण इतकी सुंदर सुंदर गाणी करून गेले तर ते गाणं गायल्याशिवाय राहू नये म्हणून नसते. ते राग मल्हारवर आधारित आहे, कारण मल्हार हा पावसाचा राग आहे. फक्त मी मोकळा गाणार आहे. सावन आए
जिया जब झूमे सावन है, पार मिले जब दिल से दिल के, वही समय मन भावन है, वही समय मन भावन पावन है। सावन आए या न आए, जिया जब झूमे सावन है, सावन आए। हे आवाजात जादू आहे, विदाउट म्युझिक आवाजात बस त्यांचा बसतोय एकदम मस्त. खूप छान. हे गाणं सरावर फार सुंदर वाटेल, पण मी तयारी केली नाही म्हणून. सो नेक्स्ट टाइम अवश्य आहे. नेक्स्ट परत एकदा आपल्या समोर येत आहे सदा चिपळूणकर आणि एक फेमस गाणं येत आहे संदेश आते हैं. सर्वांना माहिती आहे गाणं. चला या.
गाण्याचा कार्यक्रम अजून चालू आहे. त्यामध्ये एक अनाउन्समेंट आहे. आपल्या सर्वांना डाऊट आहे की आपण आपल्या संस्थेतर्फे 24 तारखेला सोमवारी 24 तारखेला आपण एक पावसाळी सहल काढलेली आहे, मान्सून पिकनिक. तर त्या संबंधात थोडंसं भाष्य. 29 जणांनी नावं नोंदणी केलेली आहे. आपण 35 सीटर बस केलेली आहे. सकाळी 6:30 वाजता आपण इकडनं निघणार आहोत. कामधेनू शॉपिंग सेंटर टाच बंगला सिग्नलकडे ही बस थांबलेली असेल. आपल्याला 6:15 वाजता तिकडे यायचं आहे. 6:30 वाजता बस मार्चऑफ करेल. साधारणपणे 1.5 तासाच्या प्रवासानंतर तिथे आपण एक वॉशरूम आणि चहासाठी थांबणार आहोत. तिथे फक्त लाईट म्हणजे चहा आणि बिस्किटं आपल्याला तिथे मिळतील. थोडा अर्धा तास थांबल्यानंतर आपण पुन्हा एक प्रवास करणार आहोत. तो पुन्हा 1.5 तासाचा असेल. डायरेक्ट डेस्टिनेशन म्हणजे डहाणूला. तिकडे आपल्याला एक गरमागरम चहा आणि काही नाश्ताची सोय केलेली आहे. आणि खास करून उपवास करणारी मंडळी काही आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा काही सोय केलेली आहे. तिकडे एक अंगणवाडी आहे, शाळा आहे आणि एक सेंटर आहे. त्या सेंटरला भेट देणार. आणि हे सर्व माझे मित्र एक मेजर पाटील आहेत, मला वाटतं काही जणांचे ओळखतात. आपल्या तुमच्या एका परदेशाच्या पिकनिकमध्ये सुद्धा त्यांची भेट झाली होती तिकडे. तर ते कसं करतात काम हे आपल्याला बघायचं आहे. एवढा सर्व त्यांनी पसारा उभारलेला आहे. गेली 12-13 वर्ष ते काम एक हाती करतात. कुठल्याही संस्थेकडनं कुठल्याही सरकारतर्फे त्यांना मदत नाही आहे, परंतु आपल्यासारखेच मंडळी आपण त्यांना मदत करतो. आणि त्यांचा फार मला आग्रह होता की एकदा पिकनिक काढा, ज्येष्ठ नागरिकांना तिथे घेऊन या, 1 डे स्टे करा. पण तो म्हटलं की 1 डे स्टे होणार नाही, परंतु आपण एक सकाळी जाऊन संध्याकाळी परतूया असा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. शाळेच्या आवारातच आपण भेट देणार आहोत. तिकडे काही छोटेसे साईट सीइंग असतील ते बघणार. त्यानंतर महालक्ष्मी टेम्पल दर्शन करणार. साधारण 3 वाजता आपण निघायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे आपण 6-7 पर्यंत आपल्याला बॅक टू पवेलियन पुन्हा जिथून पिकअप होतं तिथेच ड्रॉप्स अशी सोय आहे. तर याबद्दल कोणाला काय बघायचं विचारायचं तर सांगा. काय असेल प्रश्न तर आपला एक ग्रुप केलेला आहे, त्या ग्रुपवरती प्रश्न टाका. तो ग्रुप सर्वांसाठी ओपन आहे. धन्यवाद. सोमवारी सकाळी 6:15 आपण भेटतोय पुन्हा. छोड़ो कल की बातें, कल की बात पुरानी, नए दौर में देखेंगे मिलकर नई कहानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. आज पुरानी जंजीरों को
धरती वालों मुझे पहचाना कहाँ से आया मैं हूँ। अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ अरे तुमने जो देखा है सोचा है समझा है जाना है वो मैं नहीं, वो मैं नहीं। लोगों की नजरों से मुझको यहाँ जो दीवाना है मैं वो नहीं, वो मैं नहीं। आवारा बादल को समझाई, बादल को दुनिया में समझा है कौन? अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन? ला 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 मेरी उम्र के नौजवानों दिल लगाना, दिल लगाना ओ दीवानों। हे मेरी उम्र के नौजवानों दिल लगाना ओ दीवानों। मैंने प्यार करके चैन खोया नींद खोई। अरे झूठ तो कहते नहीं है, कहते नहीं है लोग कोई। हे प्यार से बढ़ते नहीं है, बढ़ते नहीं है लोग कोई। चलता नहीं है दिल में यार कोई, चलता नहीं है दिल में यार कोई। होगा नहीं है दया तू जहाँ पे और कोई बताओ शांतियों, शांति शांतियों, शांति शांतियों। थँक्यू व्हेरी मच. आम्हाला वाटलं की वेळ खूप कमी पडेल
छान वेळ मस्त पुढला सगळ्यांनी आपलं शहरपुरा केला तुम्ही नाचलं त्यानंतर लगेच